आपल्या या पेजवर आतापर्यंत आपण अनेक सरकारी योजनांची माहिती दिली आहे, मात्र मध्यंतरी आपल्याला जैन समाजातील बांधवांचा मेसेज होता की त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक योजना आहे का, तर हो, त्यांच्यासाठी सुद्धा कर्ज योजना आहे। जैन समाजातील उद्योजकांना 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं आणि त्याचं व्याज सरकार भरतं। काय आहे ही योजना आणि कुणाला हे कर्ज दिलं जातं या इकडे सांगतो। बघा, जैन समाजासाठी जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आहे। या विकास महामंडळाच्या माध्यमातून काही कर्ज योजना राबवल्या जातात। त्यामध्ये महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आहे, कौशल्य विकास योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्ज घेतलेल्या जैन समाजातील लाभार्थ्यांचा कर्ज परतावा योजना आहे आणि गट कर्जाच्या माध्यमातून बघा तुम्हाला 10 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि वैयक्तिक कर्ज जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा 10 लाख मिळतं। याच्यामध्ये थेट कर्ज योजना देखील आहे, म्हणजे बँकेकडे जाण्याची गरज नाही। महामंडळाच्या मार्फत 1 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतं। आता हे जे गट कर्ज व्याज परतावा योजना आहे त्याच्यामध्ये 50 लाखापर्यंत कशा प्रकारे मदत दिली जाते, तर बँकेकडून प्रति गटास कमीत कमी 10 लाख रुपये तर जास्तीत जास्त 50 लाख पर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणी करता ही 50 लाखांची मदत दिली जाते आणि 15 लाखापर्यंत व्याज जे आहे ते सरकारकडून दिलं जातं। त्यानंतर 1 लाखापर्यंत महामंडळाकडून थेट कर्ज दिलं जातं 4% व्याज दरानं आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या माध्यमातून 10 लाख मदत दिली जाते जैन समाजातील उद्योजकांना। यावर देखील 12%च्या मर्यादेमध्ये जे व्याज असेल ते सरकार तुमचं भरतं। आता या ज्या महामंडळाच्या कर्ज योजना आहे यासाठी अर्ज कसा करावा लागतो, कुठे करावा लागतो किंवा इतरही शासनाच्या ज्या 70-80 योजना आहेत ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता, याची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सरकारी योजना टाइप करा। मी सविस्तर माहितीचा मेसेज तुम्हाला फेसबुक किंवा इन्स्टाला पाठवतो। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, नंतर हरवून जाईल, त्यासाठी आता सेव्ह करून ठेवा, शेअर करा तुमच्या जैन बांधवांसोबत आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका।